ब्रेकिंग न्यूज आली आहे। पर्यटन स्थळ असलेल्या जव्हार बस डेपोच्या बसचा भीषण अपघात। जव्हार बसचा चोथ्याच्या वाडी येथे अपघात झाला असून जवळपास 40 प्रवासी जखमी असल्याची माहिती समोर आली आहे। सध्या जखमींवर जव्हार येथील पतंगशाह कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आज सकाळी 11 वाजता जव्हार डेपोतून जव्हार एना मेढा बस जव्हार बस डेपोतून सुटली होती। या बसमध्ये 40 प्रवासी प्रवास करत होते। मात्र मेटाकुटीला आलेल्या बसमुळे अखेर चोथ्याच्या वाडीजवळ अपघात झाला। खरं म्हणजे डेपोमध्ये अनेक मेटाकुटीला आलेल्या बस आहेत, ज्या अनेक वेळा बस बंद पडत असतात। कधी ब्रेकडाऊन तर कधी पंक्चर अशा कालबाह्य झालेल्या बस या जव्हार डेपोत असल्याने आज अपघातही झालेली ही बस देखील कालबाह्य व भंगार होती। काही प्रवाशांच्या म्हणण्यानुसार चोथ्याच्या वाडीजवळ आल्याने बस अचानक बंद झाली। यामुळे चालकाने बसचा ताबा मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र भंगार बसचे सर्वच यंत्रणा काम करण्यास बंद झाले। तोपर्यंत बस दरीतही कोसळली। या बसने 3 कोलांड्या खाल्ल्याने बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। जवळपास 30 ते 40 प्रवासी सध्या जव्हार येथील पतंगशाह कुटीर रुग्णालयात उपचार घेत आहेत। महत्त्वाचे म्हणजे जव्हार तालुका हा दर्याखोऱ्यांचा तालुका असल्याने या ठिकाणी सुसज्ज अशा बस असणे आवश्यक आहे। मात्र यात जव्हारच्या डेपोमध्ये अनेक बसेस कालबाह्य झाल्याने मेटाकुटीला आलेले आहेत। असे असताना बस महामंडळ हे प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचा संताप प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे।